ओके. आणि आयोजकांचा निर्णय आलेला आहे बघा. प्रियांशी 11 खारवय तुम्हाला 2 धावेने दंडित केलेला आहे आणि तो नियम तुम्हाला पाळावा लागेल. अगदी स्ट्रिक्टली नियम आहे या मॅच मध्ये. थोडासा उशीर झालाय त्याबद्दल आयोजकांनी आज तुम्हाला निर्णय घेतला आहे. 2 धावेची पॅलेंलाइज केलेला आहे. तर चला सामना आपण लगेच ऑन करायचा आहे. 4 षटकांचा सामना राहील. आजचा 4था दिवस. अधिराज्य गाजवणार कोण या स्पर्धेमध्ये. 3 दिवस अगदी सुखरूप पार झाले. आजचा दिवस अगदी सुखरूप पार व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करणार आहोत आणि सामन्याला सुरुवात करूया. तिसरी मॅचची लढत अगदी चांगली रंगत होणार का. प्रियांशी 11 खारवय बनाम वारदुले जय हनुमान क्रिकेट संघ दोदानी टॉस वारदुल्या या दरम्यानची आपण लढत पाहणार. अगदी सलामी पियर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आहेत. अगदी भरपूर वेळ झाल्यानंतर इथे सामन्याला आपला पाहायला मिळेल इथे. तर चला हेलो. 4 षटकांचा सामना. पहिलाच बॉल गोलंदाजा अगदी खोदून काढलाय बॉल. स्पेअर लेग मधून बॉल चाललाय. 4 धावेसाठी श्री गणेश केलाय. अगदी बऱ्याच वेळ नंतर स्पर्धा थांबली होती. आल्याच गोलंदाजाचं स्वागत केलंय इथे फलंदाजानं. विजय भूतमराव आणि जगदीश केंगे ही जोडी मैदानावरती आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी आक्रमण करण्याची सुरुवात करतोय. 4 ने सुरुवात केली इथे. चौकार आलाय. श्री गणेश केलाय. स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. 4 या धावेनं अगदी चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजा पाहायला मिळेल बादल सवारे अगदी चांगली गोलंदाजी. कट केलाय बॉल. पॉइंट मध्ये आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहतोय आपण. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तितकी चांगलं गोलंदाजी होत्या. फलंदाजी 1 धाव तर मिळेल. 1 धावेनं मात्र इथे डॉट बॉल आहे. माफ करा सॉरी. तर चांगली सुरुवात मात्र इथे करावी लागेल. मोठा फटका घणाघातीचा पहार आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगले केलंय. इथे झेल टिपला जातोय. पहिला धक्का मिळेल तो म्हणजे वारदुले टीमला. वारदुले टीमला शुभेच्छा आलेल्या प्रमोद हवाले वांगणी बेकरा यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत. अगदी तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. 2025 एक भव्य दिव्य पर्व आज आपण पाहतोय आणि सर्वांना ही मॅच अगदी ओठावरती आहे आणि त्या स्पर्धेचा अगदी गोडवा सर्वांच्या मनामध्ये शिरलेला आहे आणि त्यासाठी शुभेच्छा मात्र प्रत्येक संघाला येत आहे. आज आपण पाहतोय आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा. 4थ्या दिवसातील आपण लढत पाहतोय. तिसरी मॅच आहे. एका विकेटचं पतन झालंय. चौकार ठोकल्यानंतर इथे अगदी आघाडीला आलेला फलंदाज बाद झाल्यानंतर इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल भूतमराय अगदी चांगला स्पेल करावं लागेल. लॉंग ऑफला लॉब केलाय. गॅप आहे. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू. अगदी सुरुवात चांगली केली. बादल गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा उशीर झालाय त्यानंतर प्रेशर असणार इथे मॅच मध्ये. 2 धावेने दंडित सुद्धा केलंय. त्याच्यामुळे गोलंदाजाला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा तुम्हाला रोखायच्या. मोठा फटका अप्रतिम आहे आणि बॉलला पाठवलंय इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक दर्जेदार षटकार. डीजे
क्या बात है, जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलामीला आलेला फलंदाज बाद झालाय. नंतर वन डाऊनला आलेला फलंदाजानं अगदी सुरुवात चांगली केली. अजून मोठा फटका आहे परंतु अडवलाय. अगदी चांगले क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. इथे मात्र धावा मिळतील. अगदी चांगली रनिंग आहे बिटवीन द परफॉर्मन्स. षटक संपलंय पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 16 धावा आणि 1 विकेट सुद्धा ओव्हर टू डीजे. सुरुवात चांगली आहे. 16 धावा आतापर्यंत खर्च केलाय. 1 विकेटचं पतन सुद्धा केलाय. किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं. आणि शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं. मराठी असावंच लागतं. अगदी चांगली सुरुवात आहे मॅच मध्ये. रोमांचकता आहे. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवणार का वार्दुली संघ अगदी वेळेवर उपस्थित होता. त्यानंतर मात्र त्याचा प्रतिस्पर्धक थोडासा उशीर आला आणि स्पर्धा थांबली होती. त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय. निरोप देण्यासाठी सज्ज आहे मात्र जगदीश केंगे आहे. स्वतःचा संघ आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. सलामीसाठी आलाय जगदीश केंगे. अगदी भरपूर अनुभव आहे त्यांच्या हातामध्ये. क्रिकेटचा रहस्य, क्रिकेटमध्ये अनेक त्यांची परिभाषा आहे. इथे सुरुवात केली चांगल्या. फलंदाज सलामीला आलेला होता. त्यानंतर वन डाऊनला आलेल्या होत्या फलंदाजानं अगदी सुरुवात केली षटकार आणि चौकारानं. आता डावखुरी अतासा फलंदाज आहे. क्रिकेटमधले घातकी आणि डोकादुखीचा खेळ करणार म्हणजे डावखुरी आताचा फलंदाज. इथे मात्र कटवलाय बॉल, लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळेल जगदीश केंगेला. एका धावावरती मात्र इथे समाधान घ्यावं लागणार. शांताराम 1 मिनिट. तर इथे बघा अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यानं आम्हाला सायकल पुरस्कृत केली मालिकेसाठी. बघा तुम्ही जी पाहता सायकल जे संतोषजी खैर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले तर त्या साहेबांचं आगमन झालंय. खरं तर या संतोष खैर दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचा प्लीज. थँक्यू थँक्यू प्रकाशजी सर, तुमचे धन्यवाद करतोय. अगदी चांगला बॉलला तडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगला झेल टिपलाय. नामी संधी प्राप्त केले. अजून एक धक्का मिळेल वार्दुली टीमला. डीजे बघा प्रियांश 11 खरवईचे पॅकर्स पाहू शकाल. पप्पू गांगड कुठं आपण आला सर तर या आपण व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर विनंती करते संतोषजी खैर आपणास विनंती करते. बघा वार या प्लीज. अशोक तुम्हाला इन्व्हाइट करतात. बघा प्लीज या संतोषजी खैर आपण आलात या आपण व्यासपीठावरती येऊन याचा बघा तुमचा देखील मान सन्मान केला जाईल. या आपण व्यासपीठावरती प्लीज. चला सामना आपण थांबवायचा नाही. अगोदरच उशीर झालाय. या पुढीलचा जर संघ आले असतील तर आपण आयोजकांची प्लीज संपर्काला या. आयोजकांची भेट घेऊन जा. लगेच सामने इथे सुरुवात होणार आहे. कारण तिसरा सामना भरपूर वेळ घेतलाय त्यामुळे आपल्याला उशीर झालाय. लवकरात लवकर सामने आपल्याला संपवायचे आहेत. त्यासाठी आपण वेळ अगदी सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे. तर वार्दुली टीमला सूचना आहे. बघा तुम्हाला एखादा खेळाडू बाद झाला तुम्हाला नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचं. बघा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही टीमला विनंती असणं. बघा आयोजकांना थोडंसं सहकार्य करा आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे. बघा प्रियांश 11 खरवई टीमला. ओव्हर टू शांताराम सर. यस यस अगदी बरोबर आहे. नियमाचे अगदी तुम्हाला पालन करावं लागणार दोन्ही टीमला. टाइम ऑल आउट आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. हा पंचांचा आणि या ऑर्गनायझर कमिटीचा नियम आहे. अगदी इथे अजून एक फलंदाज बाद होईल वार्दुली टीमला. 3 फलंदाज बाद झाले. अगदी चांगली सुरुवात गोलंदाजांना केली इथे. दुसरे षटक हा गोलंदाज हाताळतोय दिनेश वाघ आहे. अगदी चांगली गोलंदाजी. तर लवकर लवकर चला आपण स्पीड अप करायचं आहे. फलंदाज
जगदीश आणि जयेश ही जोडी मैदानावरती आहे. नवीन फलंदाज आहे. अगदी अनुभव आतापर्यंत त्यांच्या मनाबंदी नाही आहे. धावा अगदी थांबवल्या. सुरुवात चांगली होती. चौकाराने सुरुवात केली, षटकाराने सुरुवात केली, परंतु ते फलंदाज जेव्हा खेळपट्टीवरून मात्र मैदानाच्या बाहेर पाठवली, शांत केल्या. अगदी लवकरात लवकर आल्या मार्गी पाठवले त्यांना. आणि इथून गोलंदाज आपण पाहतोय अगदी टप्पा पडलाय. त्यानंतर तोडचा बॉल उसळी घेऊन चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर तितका चांगला अनुभव केलाय पंचाने. वाईट अव्वंतर दर्शवलाय. अगदी शरीरापासून दूरवरती ठेवलाय. अव्वे पार मध्ये बावडी. एक धाव मात्र जरूर मिळेल, ऍड होईल धाव फलकेवरती. हो टप्पा पडलाय. अगदी चांगली लेन चांगली आहे, पिचिंग चांगली आहे गोलंदाजाची, शैली सुद्धा चांगली. विचार केला तर खऱ्या अर्थानं अगदी दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय इथे. त्याच गोलंदाजीवर अगदी चांगला स्वप्न पाहतोय आपण. चांगल्या गोलंदाजीनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर चांगली गोलंदाजी करत असताना इथे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात, चांगली विकेट मात्र इथे फसवलेत या गोलंदाजांना. धावांना अगदी विस्पर्ध करायचं होतं, परंतु धाव संख्या थांबवली इथे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील. अगदी पंचांनी ती अपील उचलून ठेवली. फलंदाज अजून एक बाद होईल डीजा. थँक्यू डीजे. अगदी चांगली धून ऐकवली. विकेटचं पतन वारंवार केलं जातं. प्रेशर मध्ये आहे वारदुली संघ, जय हनुमान क्रिकेट संघ वारदुली. चला चांगली गोलंदाजी आहे ते. तर षटक क्रमांक 2 संपलाय. दिनेश वाघचं षटक संपलंय. धावांचा आपण जर विचार केला तर 18 धावा, फक्त आणि फक्त 18 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय. हॅलो. तर संतोष खैर यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीर साठी सायकल प्रस्तुत केलेली आहे. त्या मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. तर अशोकजी यांच्या पवित्र शुभ हाताने, खऱ्या अर्थाने ते आमचे जावई आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह भेटवस्तू देऊन त्यांचा इथे अगदी प्रेमाने सत्कार केला जातोय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या. वागेश्वर चषक 2025 एक भव्य दिव्य स्पर्धा आज आपण पाहतोय. या चौथा दिवस आहे या स्पर्धेचा. जाऊया मैदानाकडे आपण. अगदी चांगली रंगत मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. धावा संख्या वाचवायच्या आहे, परंतु सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठाले फटके अजूनही लागू दिले नाही या गोलंदाजांना. तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
आणि 154 चौकार आहेत. पहा किती चांगली स्पर्धा आपण पाहतो. आज चौथा दिवस आहे. 150 षटकार, 154 चौकार आहेत आणि अजून आपल्याला पाहायला मिळतील इथे. चांगले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. अगदी तितकी चांगली रणनीती आपण इथे पाहतोय. जगदीश आहे अगदी चांगला सलामीला आलेला फलंदाज अजून आहे, कारण ज्याच्यावर पूर्ण अशा निर्भयता आहे धावा बनवण्याचा मात्र प्रयत्न करावा लागणार इथे. तुमचा संघ अगदी अर्धा गार झालाय, परंतु तळ टोकून स्वतः सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये आहे. संघ नायक आहे, जबाबदारी पूर्णपणे अंग खांद्यावर पेलावी लागेल. मोठा फटका आहे, गॅप मध्ये बॉल आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमा पार होईल, चौकार मिळेल. डीजे चांगली सुरुवात आहे. धावांना मात्र योग आलाय, धावांचं उधाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जसं समुद्राला येणारा भरती ओटी प्रमाणे आहे. थोडा वेळ थांबवला होता, अगदी भरतीला वेग नव्हता, आता थोडासा मात्र वेग आलाय, शांत केलाय. इथे थोडासा फलंदाजानं थांबवलाय गोलंदाजाला. रनामध्ये मात्र मिस्टेक झाल्यानंतर इथे फलंदाज मात्र तर 6 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या. जगदीश स्वतःच्या वैयक्तिक धावा आहेत, तर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावांवरती आहे. चांगला कटअप केलाय, स्लिप गलीमध्ये आहे, तिथे स्लिप आहे, अडवलाय बॉल, धाव मिळेल फक्त एका धावेने मात्र एक चांगलं योगदान. बघा या गावचे आदरणीय व्यक्ती, आदर्श व्यक्ती पाहू शकाल रामा कवटे या साहेबांचं तर आगमन झालं. आपण देखील या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक कूलर. चला सामना आपण लगेच स्पीड अप करायचा आहे. तर पाण्याची माग आहे मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक हाय झालाय, पाणी घेऊन चला आपण. केला तिसरं षटक 21 धावांचं ठरलंय, अगदी महागडं षटक ठरलंय. तर एकूण संघाच्या धाव संख्या आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 39 धावा आहेत. अजून अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे, अणामारी करावी लागणार इथे. धावा अगदी ते बनवायला अगदी 50-55 धावांचा पल्ला मात्र तुम्हाला सट करावा लागेल इथे. आणि त्याच्यासाठी मात्र आहे डावकुरे आताचा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज आहे. अंतिम षटकाला निश्चितच सुरुवात करावी लागेल, धावा येणं गरजेचं आहे.
धावांचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर अगदी खूप कमी धावा मैदानाच्या विवारिसण्यानंतर पण विचार करू शकता इथे सहज आणि सहज 40 ते 45 धावा डिपेंड होताना पाहिल्यात. मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑफच्या अगदी वरतून ठोकलाय, वावराच्या बाहेर पाठवलाय, दर्जेदार षटकार डीजे. शकील आहे गोलंदाजाचं आल्याला स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती. इथे कट ऑफ केलाय, डीप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. ते मात्र धावा मिळतील 2 धावा. अगदी वारंवार स्ट्राईक रोटेट करतोय जगदीश, स्वतःला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतोय कारण धावा येणं खूप गरजेचं आहे. षटकार ठोकल्यानंतर इथे डबल धावांना मात्र योग दिलाय. इथून मात्र चांगली सुरुवात आहे. फलंदाजावर अगदी चांगलं प्रेशर बनवण्याचं काम करतोय गोलंदाज, परंतु फलंदाज मात्र तितकाच ताकदवार आहे. फलंदाज डावकुऱ्या अंताचा फलंदाज आहे. मोठा फटका सॉलिड केलाय, अगदी लॉप केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. इथे षटकार. तेव्हा 53 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक आहे, स्लॉक्स षटक आहे. अगदी अनामारी करण्याची सुरुवात केली, गोलंदाजाची अगदी पिस काढायला सुरुवात केली या फलंदाजानं. चांगल्या पद्धतीची फलंदाजी जगदीश केंगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज थोडासा संघाला शांत ठेवलं होतं गोलंदाजानं, परंतु इथे मात्र वनवा पेटवलाय जगदीशच्या नावाचा आहे आणि 10 बॉल मध्ये 36 धावा जमवल्या. जगदीशचा अगदी हार्दिक अभिनंदन. जर त्यांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. एक चांगली जबरदस्ती इनिंग साकारत आहे. अजून 4थं षटक सुरू आहे. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे, परंतु गॅप भली मोठी आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मिळेल 4 धावा. थँक्यू. काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, तोडफोड फलंदाजी. पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय जगदीशच्या माध्यमातून. अगदी सुरुवात चांगली, धावांचं योगदान राहिलंय. धावा बनवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या समोर एक भल्ला मोठा संघ आहे, अगदी प्रति उत्तर देईल का दुसऱ्या पूर्वार्धामध्ये, त्याच्यासाठी अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला अगदी चांगली सुरुवात. ती चांगला निर्णय पंचांचा आलाय. वाईट बॉल आहे, आव्हान तर मात्र मिळेल. यास अगदी चांगल्या निर्णयासाठी मात्र ठामपणे उभा आहे मेन पंच. आपण पाहू शकाल नरेशजी अगदी चांगले त्यांच्या माध्यमातून पंचांची विवाह रचना पाहतोय. आज सातत्याने 4था दिवस आहे. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून प्रवास करतोय. धावा मिळतील इथे 2. अगदी कमबॅक साधलाय पुन्हा जगदीश केंगेनं. स्ट्राईक मात्र वारंवार त्यांच्याकडे आहे, कारण धावा येणं गरजेचं आहे. धावा बनवणं मात्र महत्वाचे आहे. मॅच मध्ये जेवढ्या बनवा तेवढ्या कमीच आहे, कारण प्रत्येक संघ हा धावा बनवण्याचा मार्ग शोधत असतो आणि त्या वाटचालीला मात्र इथे पूर्णपणे आस्वाद घेत आहे तो म्हणजे जगदीश केंगे. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील मात्र काही बॉलचा खेळ शिल्लक असणार. समोरच्या दिशेला पेश केलाय, पंच आमच्याकडे वळून सांगतील वाईट बॉल आहे. अजून 1 धाव मिळेल, ऍड होईल धाव फलकावर. धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 61 धावा आहेत आणि शेवटचा बॉल असणार आहे बघा जगदीशसाठी. अगदी चांगला मोठा फटका आला तर प्रेक्षकांचा अगदी जल्लोष तुम्ही वाढवाल, मन जिंकवाल. मोठा फटका, काय भारी आणि चांगला फटकाला मात्र पाठवलंय षटकारासाठी. इथे रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे.
चांगली चांगली फलंदाजी जगदीच्या माध्यमातून आपण पाहिली. 13 बॉल आणि 48 धावांची इनिंग साकारली. पहिलीच मॅच त्यांच्या नावावर आहे आणि संघाची धावसंख्या ती 67 आणि 68 धावांना विन आहे. तर त्याच्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जाणार आहेत बघा. वर्दोली संघ तुमच्या 67 धावा आहेत, 2 धावा त्यात ऍड करण्यात येणार आहेत. तर तुमच्या विरुद्ध संघाला इथे 70 धावा कंप्लीट कराव्या लागतील. 70 धावा विजयासाठी कराव्या लागतील. खारवाई संघ प्रियांशी 11 क्रिकेट संघ खारवाई संघाला 70 धावा मात्र चेंज करावे लागतील. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. हॅलो बघा, याच नंतर सामना होईल. तर दोन्ही संघास दरम्यान टॉस केला जाईल बघा. या विनंती करते आपण मोठी धामणी संघात संघनायक आणि हेदुटणे संघात संघनायक आपणास पहिला पुकार असणार बघा. या टॉस बॉक्स मध्ये आपला टॉस केला जाईल बघा. आयोजकांच्या माध्यमातून चौथी लढत पाहायला मिळेल. मोठी धामणी विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करण्याचा संघ पाहू शकेल. हेदुटणे जीवांचा संघ असेल. या लगेच चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या आणि टॉस साठी विनंती केलेली आहे दोन्ही संघाला. अगदी कॉम बॉक्स मध्ये येण्याची कृपा करा. तुमचा टॉस केला जाईल. चालू सामना संपल्यानंतर लगेच तुम्हाला सुद्धा इथे खेळण्याची संधी आहे. तर चला आपण वारदुली संघ लगेच क्षेत्ररक्षण आपण सजावट करायची. विवाह रचना करून घ्या. त्या प्रतिस्पर्धकाला मात्र इथे धावा बनवायच्या. 4 षटकामध्ये 70 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 70 धावा मात्र इथे सट करायच्या आहेत. 4 षटकांमध्ये अगदी चांगली धाव संख्या उभारली ती म्हणजे वारदुली टीमनं. इथून त्या धावा डिपेंड करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. प्रियांशी 11 खारवई हा संघ आहे. सलामीसाठी आले. अगदी त्या धावा मात्र इथे तुम्हाला डिपेंड करायच्या आहेत. 4 षटकं आहेत, अगदी चांगली षटकं आणि त्या षटकांमध्ये मात्र त्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर अगदी तुमच्या समोर एक भल्ला मोठा संघ आहे. दोन्ही संघ अगदी ताकदवार संघ आहेत. त्याला प्रति उत्तर देण्याचं काम करण्यासाठी सलामी पेयर मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये आलेत. 70 धावा आहेत. अगदी चांगली सुरुवात करावी लागेल. जशाला जसं प्रति उत्तर द्यावं लागेल. वारदुली संघाने जी फलंदाजी केली तीच फलंदाजी तुम्हाला सुद्धा इथे करावी लागेल. तोडफोड फलंदाजी करावी लागेल आणि इथे सामना जिंकायचा असेल तर इथे षटकार आणि चौकारांची परिभाषा मात्र तुम्हाला जरूर बोलावी लागणार आहे. त्याच्यासाठी मात्र सलामी पेयर मैदानाच्या आतमध्ये आहे. चला क्षेत्ररक्षणाची विवाह रचना करा. आपण विनंती आहे बघा तुम्हाला. बघा दोन्ही टीमला टाइम अलर्ट असणार बघा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये बघा. जय हनुमान वारदुली संघ तुम्हाला तीन षटकं 15 मिनिटांमध्ये संपवायचे. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्ष असू द्या दोन्ही टीमचं आणि नेक्स्ट बॅट्समन देखील तयारीत राहायचा, रेडी राहायचं आहे बघा डगआउट मध्ये. यस चला लगेचच चला. आपण एक खेळाडू थोडासा काय करण्यास बाहेर होता, सीमेच्या बाहेर होता, आत आला. लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवा. चला क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बादल आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाज राहुल उत्तमराव आपण पाहू शका. पहिलाच बॉल कमिंग ग्रीन सिग्नल पंचांचा. फर्स्ट बॉल आहे
अगदी चांगला लॉप केलाय, लॉंग ऑफला चौकार आलाय, अगदी जशाला जसं प्रति उत्तर दिलंय त्यांनी चौकाराने श्री गणेश केलाय. प्रतिस्पर्धकाने सुद्धा चौकाराने श्री गणेश केलाय. 4 धावा. थँक्यू. अगदी सुरुवात चांगली. 4 धाब्यानं 70 धावांचा पल्ला मात्र इथे नमूद करायचा आहे, त्याच्यासाठी मात्र उतरलाय. ओहो, काय चांगला फटका आहे आणि इथे पाठवलाय स्पेरलेगच्या डोक्यावरून षटकार. वेलकम षटकार डीजे. पहिलं षटक आहे. मेनेटी पॉवर पिलेचा अगदी पुरेसा फायदा आहे आणि त्या फायद्यासाठी मात्र इथे धजलाय. अगदी एक चांगली सुरुवात. 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर आहे. सुरुवात चांगली मानावी लागेल मात्र कारवाई संघ प्रियांशी 11 क्रिकेट संघ कारवाई. अगदी सुरुवात चांगली. थोडासा उशीर आलाय संघ. 2 धावा सुद्धा त्यांनी पॅलेंटी घेतली आणि त्याच्यासाठी मात्र इथे फलंदाजीची जोर आलाय. अगदी उद्यान आलाय. समुद्र कधी शांत तर कधी गरम होत आहे, त्या पद्धतीने फलंदाजी इथे करतोय कारवाई संघ. वा, आपल्यातून मोठा फटका. हवेमध्ये बोलाय. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि इथे मात्र जजमेंट चांगलं केलंय आणि धक्का क्रमांक पहिला मिळेल कारवाई टीमला. यस डीजे. थँक्यू डीजे. अगदी चांगली डिलिव्हरी बॉल होता. अगदी चांगला ताकदीचा वापर केला होता आणि इथे मात्र शांत केलाय फलंदाजाला. पाणी पीना है तो मटके से पियो, खाली गला से मैं क्यों रखी है, शिवाजी महाराज से करे ये लड़की मैं क्यों रखी है. अगदी चांगली सुरुवात मात्र इथे केली. शानदार वापसी केली इथे गोलंदाजानं. अगदी चांगला हवाई सफर पटका होता परंतु जजमेंट चांगले केलंय. पहिला धक्का मिळाला प्रियांशी 11 क्रिकेट टीम खारवाई या टीमला. अगदी पहिल्याच षटकामध्ये अगदी नमूद केलंय. 10 धावा बनवणारा फलंदाज मैदानातून शांत पाठवलाय तंबूच्या आश्रयाला. इथे सुरुवात होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऋतिक मुकुंद एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये. वा, काय गोलंदाजी. अगदी वेगावरती स्वार करतोय. झटपट बाद झालाय. त्यानंतर मात्र धावा बनवायच्या. 70 1 डाऊनला आलेला फलंदाज अगदी पूर्ण जबाबदारी सावरायची आहे. धावा बनवायच्या आहेत. धावा इथे रोखल्यात. त्याच्यासाठी मात्र मेहनत करतोय. अगदी चांगली सुरुवात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पाठवलाय बॉल अगदी समालोचन कक्षेच्या बाजूने चाललाय. दणदण करीत चौकार डीजे. चला अगदी चांगला गोलंदाजीचा स्पेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, ताकदीचा वापर. आडव्या बॅटने फिरवलाय बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा आपण जर विचार केला तर 14 धावा आणि 1 विकेट मिळवलाय. आउट टू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी सुमधुर सॉन्ग आपण दुपारचा 17 मध्ये ऐकत आहात. अगदी नाना खंडवी यांच्या माध्यमातून डीजे ऑपरेटर आहे. चांगलं तुमचं कौतुक आपण करूया. या 2025चा भव्य दिव्य पर्व आहे आणि त्या पर्वावरती अगदी तुम्हाला इथे तर स्पीडअप करा आपण लगेचच.
तर चला चला आपण क्षेत्ररक्षण आपण लगेचच पहिला व्हायचा आहे बघा. वेळ घेऊ नका, आपल्याकडे अगोदरच वेळ मात्र इथे कमी आहे. टाइम वाचवण्याचा प्रयत्न करा इथे. तर गोलंदाज आपण पाहतोय रुपेश हा गोलंदाज आहे वार्दुली टीम. इथे मात्र आली कॅप्टन चाबुक शॉट आहे, तिथे बॉलला अडवलंय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. इथे मात्र 2 धावा जर जरूर मिळल्यात. चांगली सुरुवात, चांगली रणनीती मात्र आखताय. 70 धावा डिपेंड करायच्या, त्याच्यासाठी मात्र मेहनत करतोय खारबाई संघ. आज थोडासा लांबून आलेला संघ आहे आणि थोडा फार उशीर सुद्धा झालाय. त्यानंतर मात्र त्यांना इथे झटावं लागणार, धावा बनवायच्या आहे. प्याली लाईन सुद्धा केली, 2 धावेनं दंडित केलंय. त्या धावा तुम्हाला उभारायच्या आहे. धावांसाठी मात्र झटावं लागणार आहे. मैदानामध्ये अगदी तुम्हाला घाम गाळावं लागणार. 70 धावा बनवायच्या आहे, त्याच्यासाठी अगदी माइंड मात्र क्लिअर करावं लागेल तुम्हाला. इथे दोन्ही फलंदाजाला, प्रमुख फलंदाज बाद झालाय. अहो अगदी इथे स्लिप मध्ये वा चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का मिळणार इथे खारवाई टीमला. डीजे ती धावा आपण पाहिल्या तर धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 21 धावा आहेत. इथे मात्र फंबल झालंय क्षेत्ररक्षक. धावा मात्र येत राहतील, धावा रोखायच्या होते इथे वार्दुली टीमला. आणि त्या धावा मात्र इथे डिपेंड करतोय खारबाई संघ. त्याच्यासाठी अगदी महत्वपूर्ण धावा आहे. जेवढी तुम्ही चुकी कराल तेवढा सोपा पडणार आहे खारबाई टीमला. 70 धावांचा टार्गेट आहे, त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 2 धावीची प्याल नाहीच आहे. त्यासाठी मात्र झटावं लागणार आहे. दोन्ही संघ मेहनत करायला मैदानाच्या आतमध्ये. सामन्याची उत्स्फूर्तता अगदी दोन्ही संघांच्या मनामध्ये आहे, फलंदाजाच्या मनामध्ये आहे, गोलंदाजाच्या मनामध्ये आहे. अगदी सामना जिंकायचा आहे गोलंदाजीच्या जोरावर किंवा फलंदाजीच्या जोरावर जिंकायचा आहे. हो हवेमध्ये बोला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जेलचा जजमेंट अगदी 2ऱ्या-3ऱ्या स्टेपला मात्र इथे जेल टिपलाय, परंतु टिपलाय फलंदाज होईल बाद इथे. और डीजे चला चांगली सुरुवात आहे. ती झेल टिपल्यानंतर नवीन फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे धावांना मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. पूर्णपणे क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार आहे. इथे चांगली सुरुवात,
चांगला स्पेल आहे, चांगली गोलंदाजी, कॅलिबर चांगलं वापरते गोलंदाज, अगदी शैली चांगल्या गुणवंतेचं कार्य आपल्याला निभावताना पाहता इथे गोलंदाज वार्दुली टीमला अगदी वेगानं इथे गोलंदाजी करतोय. टप्पा पडलाय त्यानंतर काहीच खाली राहिलाय. इथे मात्र काय निर्णय असणार? बॅटकट आहे का? यस. किती झाल्या? 23 धाव फलकावर आहेत आणि विजयासाठी अजून 47 धावीची गरज आहे. 47 धावीची गरज आहे कारवाई टीमला विजयासाठी. भल्ला मोठा टार्गेट आहे, अगदी जड पारड होणार आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वार्दुली टीमच्या माध्यमातून. तर गोलंदाज आहे विजय बुतमराय. तिसरे षटक हाताळण्यासाठी इथे सज्ज केलाय संघ नायकांना. चांगली जबाबदारी त्यांच्यावर आहे. 47 धावांची गरज आहे अजून 2 षटकांमध्ये. दुसरे षटक संपलंय, तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मोठा फटका पाठवलाय बॉल इथे आउट ऑफ द पार्क. षटकार डीजे. थँक्यू सर डीजे. अगदी चांगला मनपूर्वक सरशी स्वागत आहे. प्रेक्षकांना अगदी धून ऐकवतात चांगल्या पद्धतीनं आणि तितकी चांगली मॅच आपण इथे पाहतोय. षटकार आलाय त्यानंतर मात्र सामन्याला सुरुवात होईल. तिसरा षटक आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला इथे फलंदाजानं. कारवाई टीमचा एक चांगला फलंदाज आहे. ओहो अगदी वेरिएशन गोलंदाजी, चुकीचं नसणार गोलंदाजी. स्पीड आहे, वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार करतोय फलंदाज. कारवाई टीमचा षटकार मारला त्यानंतर मात्र रोखण्याचं काम केलं इथे गोलंदाजानं. स्वागत होतं षटकारानं, परंतु चांगल्या गुड लाईनचा बॉल होता, वेग होता. ओहो अगदी स्टायलिश फटका आहे आणि पॉइंट मधून बॉल पाठवलंय 4 धावेसाठी. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार डीजे. बॉल खाजोईत पळायला लागला. ठोक ना आल्या बाजून दिसता ठोक न ठोक डीजे वाल्याचा. थँक्यू अगदी चांगली धून आपण ऐकवली. योगेश वाघचा हा एक चांगला डायलेक आहे आणि त्याचा एक डायलेक आहे बघा. ज्याची मुकी बायको तो पक्का सुखी, मांडीला जखम आणि शेंडीला मलम, असा हा एक त्याचा डायलॉग आहे योगेश वाघ. त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया या 2025च्या पर्वाच्या माध्यमातून. इथे पाहायला मिळाला षटकार डीजे. चला सामना अगदी चांगला जवळ आणून ठेवलाय. दोन्ही संघांमध्ये अगदी चांगले कॅल्क्युलेशन आहे.
दोन्ही संघ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमी इथे आहेत. अगदी कोणताही संघ कोणताही खेळाडू मात्र इथे हालचाल करत नाही. दोन्ही संघाला विजयाच्या कलाडणीची मात्र वेळ आहे आणि ती वेळ साधतोय दोन्ही संघ. लॉंग ऑफला लॉप केलाय तिथे फक्त मिळेल एक धाव. क्षेत्ररक्षक आहे अगदी चांगला आणि षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकाचा आपण जर विचार केला तर 40 धाव आहेत. तर पाण्याची माग आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन चला आयोजक. हॅलो 24 धावेची गरज आहे. 6 बॉल आणि 24 धावेची गरज विजयासाठी खारबई संघाला. अगदी चांगला मोठा टार्गेट सेट करत आला होता परंतु विकेटचं पतन झालंय. त्या ठिकाणी मात्र इथे धावा थांबवल्यात पण अजूनही संधी आहे प्रकाशजी. येणारे 6 बॉल आणि 24 धावा बनवायच्या आहेत तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? बघा प्रियांश 11 करवई संघाची फार चांगली सुरुवात झाली होती. 2 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. बादलनं कुठेतरी माइंडसेटनी जर फलंदाजी केली असती ना कमीत कमी 2 षटक जरी तो राहिला असताना कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. अजूनही मॅच ऑन असणार बघा. प्रियांश 11 खरवई संघाच्या माध्यमातून येणारे अंतिम बॉल असतील 6. 24 धावांची गरज कंपल्सरी. चेसिंग स्पर्धेचा नियम बघा आणि इथे मॅच जरूर ऑन आहे. ऋतिक मुकणे अजूनही स्ट्राईक वरती बघा. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेण्याचं काम केलंय. आता ऑन स्ट्राईक वरती तुम्ही त्याला पाहू शकाल ऋतिक मुकणे. ज्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहिले 2 चौकार पाहिले. फार चांगला खेळ दाखवलाय आतापर्यंत. विचार केला संकटमोचक पारी पाहायला मिळते खेळपट्टीवरती. अंतिम 6 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाज जाणता जुना खेळाडू पाहू शकाल जगदीश केंगे ज्याच्या नेतृत्वाखाली संघ पाहू शकाल. जय हनुमान वारदुली टीम फार चांगला खेळ दाखवलाय. एकट्यानं आजच्या दिवसामध्ये 13 चेंडूमध्ये 48 धावा टोकल्या बघा. नॉट आउट मध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली. क्लास फटकेबाजी पाहायला मिळाले. 6 चेंडू 24 धावांची गरज. पुन्हा एकदा पगड भारी झालं गेले प्रियांश 11 खरवई टीमचा. ऑन स्ट्राईक वरती ऋतिक फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. काय एफर्ट देखील पाहायला मिळाला होता अगदी मिड विकेट रिझन मध्ये आणि ते 6 धावा मिळतील. डीजे टोकला पहिल्याच बॉल वरती. आपटाकर बॉल पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या वरतून जाईल सीमापार परंतु प्रयत्न केलाय भरपूर चांगला. पूर्णपणे फायदा उचलला. अजून देखील हार मानायला तयार नाहीये. मी मगाशीच या खेळाडूचा उल्लेख केला होता. फार चांगला खेळ दाखवलाय आणि 1 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्या जगदीश केंगेनं. तर निश्चितच 5 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. 5 बॉल 13चं समीकरण आहे. काय सामना अगदी चांगला जोर होता आणि त्यासाठी मात्र इथे गोलंदाजी करतोय ज्याने एकतर्फी किल्ला लढवला होता. 13 बॉल मध्ये 48 धावा जमवल्यात आणि गोलंदाजीसाठी उतरलाय जगदीश केंगे आहे. अगदी इथे बॉलला पाठवलंय गॅप मध्ये. चौकार मिळेल. सामना जवळजवळ खारवई संघ जिंकणार की गोलंदाजीवरती जिंकणार जगदीश केंगेचा संघ आहे. जे हनुमान क्रिकेट संघ वारदुली
ही टीम आपण पाहतोय दुसऱ्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना और टू फरकास काय बॅटिंग पाहायला मिळाले बघा. करबई संघ खेळाडू कक्षेमधून आवाज देऊ नका. तुमचे 2 खेळाडू क्रीज वरती असणार, ते त्यांचा काय डिसिजन येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम करू. यस, रेफर केला गेलाय हाईट फॅक्टरचा नो. इथे रेफर केलाय बघा, बघायचं बघा हाईट किती असणार बघा. त्याच नंतर पार चुकी केली जगदीश किंगने. पहिलाच बॉल बिमार, त्याच नंतर षटकार मारला. फ्रीट बॉल वरती चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. फेअर डिलिव्हरी असेल बघा, नो बॉल नाहीये. अजूनही मॅच ऑन बघा. 12 चेंडू मध्ये 47 धाब्यांची गरज असताना देखील एकट्यानं काय फटकेबाजी दाखवली. एकदा जोरदार टाळ्या प्रियांश इलेवन खरवैया ऋतिक साठी. काय फटकेबाजी. येणारे अंतिम 4 बॉल. 4 चेंडू 9 धाब्यांची गरज. काय सामना, पैसा वसूल सामना. कमालीचा फटका, लाभ जवाब एकदम मिडल ऑफ द बॅट पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. शानदार षटकार, सामना खुला केलाय. येणारे अंतिम बॉल 3 आणि फक्त 3 धाब्यांची गरज. डीजे असेल प्लीज. बॅट फर्स्ट. यस, काय फटका सजवलाय. अतिशय देखनी फटकेबाजी. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष की कोई महान नहीं होता, और जब तक ना पडेंगे हथौड़े के गाव तब तक भगवान भी पत्थर नहीं पडता. बघा काय फटकेबाजी दाखवले बघा. एकट्याने काय फटकेबाजी दाखवले. एकदा जोरदार टाळ्या. अंतिम 3 बॉल 3 धाब्यांची गरज. जगदीश केंगे सज्ज. यष्ट्या उद्ध्वस्त. मॅच ऑन झाले जय हनुमान वारदुले टीम कडनं. आता येणारे अंतिम बॉल असतील 2, दावा बनवायच्या 3. गेम ऑन. डीजे क्या बात आहे. दांडी गुल केले. संकट मोचक बनला होता 14 चेंडू मध्ये. एकट्याने 47 धावा टोकल्या. एकदा जोरदार टाळ्या. मॅच ऑन दिले बघा. आपल्या संघासाठी मॅच ऑन आहे अजूनही. आणि जय हनुमान वारदुले टीमला स्पीडअप घ्या प्लीज. जगदीश केंगे आपल्याला स्पीडअप घेणं फार गरजेचं असणार बघा. तुम्हाला टाइम अलर्ट असणार बघा. अंतिम 2 बॉल 3 धाब्यांची गरज. 70 धावे बनवले होते शांताराम सर. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना निघून जाईल, पण काय 4थ्या क्रमांकावरती येऊन काय ताबडतोब फलंदाजी. ज्या प्रकारे आपल्या भारत संघासाठी रिषभ पंत बॅटिंग करत असतो त्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळाली. 14 चेंडू 47 धावा टोकल्या. फार चांगली फटकेबाजी. ऋतिक मुकनेच्या बॅटमधनं नवीन खेळाडू दाखल झाला स्ट्राइक एंड वरती. ऋषिकेश 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. सामना एकदा प्रेक्षक माय मित्रांना आवडला असेल. एकदा जोरदार टाळ्या. मॅच ऑन झाले बघा. ओ फुलरलेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवला. लँड हो चुकी केली. सामना फिनिश. MS धोनी स्टाईलने फिनिश केलाय. खरं तर ऋतिक या खेळाडू ऋषिकेश या खेळाडूनं 70 धावा किती महागात पडल्या बघा. आणि ते एक षटकामध्ये 24 धावांची गरज असताना सुद्धा मॅच जिंकवले प्रियांश इलेवन खरवई संघ. आता मात्र पॅकर्स भरपूर खुश असतील. पप्पू गांगड प्रियांश इलेवन खरवई संघाचे पॅकर्स बघा. काय सामना, पैसा वसूल सामना. शांतारसम सामना कसावा तर असावा बघा. 70 धावा चेस करणार एकमेव संघ पाहू शकाल या मैदानावरती. रेकॉर्ड राहिला बघा. कारनामा केलाय. विचार केला ऋतिक मुकनेनं. काय बॅटिंग केली. नो डाऊट सामन्याचा हिरा म्हटला जाईल. 14 चेंडू 47 धावा टोकल्या. आणि बघा मॅच ऑन करून गेला होता आणि ऋषिकेशने सामना फिनिश केलाय. या आपण लगेच सामनावीरचा किताब घेण्यासाठी मी विनंती करते ऋतिक मुकने या खेळाडूला. 14 चेंडू 47 चांगली फटकेबाजी. डीजे